नमस्कार. आज आपण एक साधी आणि सोपी अशी नाजूक डिझाईन शिकणार आहोत. त्याचा उपयोग तुम्ही कमरेला लावायला आता नवीन बेल्ट निघाले आहेत. म्हणजे प्लेन साडीवर ते बेल्ट लावले की खूप छान दिसतात. तशापैकीच एक डिझाईन आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला 5 नंबरची 2 कलरची मोती, 30 नंबरचा तंगूस, वायर कट करण्यासाठी कात्री, सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेलं आहे. तर आपण हे नाजूक डिझाईन करायला सुरुवात करूया. मी वायरला गाठ मारून घेतली आहे आणि वायरमध्ये 2 राणी कलर आणि 2 ब्ल्यू कलरचे मोती ओवून घेणार आहे. त्याचा आपल्याला एक चौकडा तयार करायचा आहे. आता ह्या फक्त एका राणी कलरमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता ह्या चौकड्यावरती 2 ब्ल्यू कलरचे आणि एक राणी कलरचा मोती घालायचा आहे आणि परत सुई त्याच मोत्यातून उलट्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा असं दिसेल. आता ह्या साईडच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची, या निळ्या मोत्यातनं. आता इथे आपल्याला 3 पिंक कलरची मणी घालायचे आहेत. तुम्ही हे 6 नंबरमध्ये केलं तरी चालेल, कारण 5 नंबरमध्ये खूप नाजूक दिसतं. पण कमरेचा बेल्ट म्हणून जर वापरणार असाल तर नाजूकच ठीक आहे. महिरप म्हणून जर यूज करणार असाल तर 6 नंबरमध्ये केली तरी चालेल. आता हे बघा, आपण एकावर एक हा एक चौकडा केला. आपल्याला साईडला आपण एक विणून घेतला. आता आपल्याला ह्या साईडच्या मोत्यात जायचं आहे, म्हणजे राणी कलरमध्ये जायचं आहे. तर मी निळ्यातून राणी कलरमधून अशी सुई बाहेर फिरवून घेणार आहे. तुम्ही याचा हेअर बेल्ट म्हणून सुद्धा वापर करू शकता. आता इथे बघा 3 पूर्ण ब्ल्यू कलरचे मणी घालायचे आहेत. आता सुई परत वरच्या साईडने असे 3 मोती दिसतील, तर ह्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, म्हणजे मधल्या चौकोनामधून सुई फिरवून वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे एक ब्ल्यू कलरचा मोती आणि 2 पिंक कलरचे मोती घ्यायचे आहेत. आता एकावर 3 विणले, 3वर एकच विणायचा आहे चौकडा आपल्याला. हा आपला सिंगल चौकडा येणार आहे. हे बघ, तो चौकडा केल्यानंतर असं पॅटर्न आपलं तयार झालं आहे. आता सुई या वरच्या राणी कलरमधनं काढून घ्यायची, पण त्यासाठी आधी शेजारचा जो निळा कलरचा मोती आहे त्यातनं बाहेर काढून घ्यायची, मग नंतर राणी कलरमधून. आता इथे आपल्याला वरती एकच चौकडा विणायचा आहे. मग आता मी 2 ब्ल्यू कलरचे मणी घेतले आणि एक राणी कलरचा मोती घेतलाय. आता सुई परत मी या दिशेने बाहेर टाकणार आहे. हे बघा, आता परत फिरवून वरच्या एका मोत्यातनं बाहेर यायचंय. आता एकावर 3 येणार आहेत. हे जसे खाली 3 आलेत तसे 3 येणार आहेत.
आता इथे एक ब्ल्यू कलरचा आणि 2 पिंक कलरचे मोती घालायचे आहेत. हे बघा, आणि ह्या निळ्यातनं बाहेर पडायचं आहे. आता ह्या साईडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे डिझाईन करताना लक्षात ठेवायचं, एक ब्ल्यू आणि एक राणी कलरचा त्रिकोण आलेले आहेत. तर आता ह्या म्हणजे निळ्यावर आपला राणी कलरचा चौकडा येणार आहे आणि राणी कलरच्या ह्याच्यावर निळ्याचा चौकडा येणार आहे. तर आता मी इथे तिन्ही पूर्ण राणी कलरचे मोती घालणार आहे आणि हा साईडचा चौकडा पूर्ण करणार आहे. आता परत ह्या 2 मोत्यांमधनं फिरवून सुई इकडे बाजूला काढून घेणार आहे. आता इथे तिन्ही पण ब्ल्यू कलरचे मोती आहेत. हे बघा, आता सुई ह्या मधल्या मोत्यावर काढून घ्यायची. मग 1 2 3 अशी ती फिरवून घ्यायची. आता परत तिन्हावर एक असा चौकडा येणार आहे आपला. आता इथे 2 ब्ल्यू आणि एक राणी कलर असा ह्या मधल्या मोत्यातनं काढून घ्यायचा आहे. म्हणजे तिनावर एक चौकडा आपला तयार झाला आहे. आता सुई परत फिरवून 1 2 मण्यांमधनं फिरवून घ्यायची आणि वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, असं नागमोढी डिझाईन आपलं तयार होत जाणार आहे. असाच सिक्वेन्स पाहत पुढे कंटिन्यू करायचं आहे. आता इथे मी ब्ल्यू घातला आहे. माझा दोरा उजव्या साईडनी आहे. हे बघा, सुई माझी ह्या साईडने आलेली आहे. तर आता मी इथे एक ब्ल्यू कलरचा मणी आणि 2 पिंक कलरचे मणी घालणार आहे. आणि सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. तर सुई परत इकडे फिरवून आता इथे 2 ब्ल्यू कलरचे मणी आणि एक पिंक कलरचा मणी येणार आहे. तर परत ह्या साईडच्या ब्ल्यूमध्ये काढणार आहे. आता हे बघा, खाली पिंक आहे, मग ब्ल्यू आहे. मग आता इथे ब्ल्यू आलाय म्हणून इथे आपल्याला पिंक कलरचे घ्यायचे. तर साईडचे जे चौकोन आहेत ते तिन्ही पण एकाच कलरचे येणार आहेत. तर मी इथे पिंक कलरचे 3 मणी घातलेत आणि ह्या साईडच्या मोत्यातनं सुईवरती काढून घेतली. आता परत 1 2 ह्या मोत्यातनं फिरवून इकडचा साईडचा चौकोन पूर्ण करायचा आहे. आता इथे 3 ब्ल्यू कलरचे मणी घालायचे. सुई परत मधल्या चौकोनातनं फिरवून वरच्या साईडनी काढून घ्यायची. आता इथे
एक चौकोन येणार आहे. तर एक ब्ल्यू कलरचा मोती आणि 2 पिंक कलरचे मोती. हे बघा, इथे तुम्हाला झिगझॅगचं डिझाईन दिसत असेल. आपण रांगोळीत पण हे पॅटर्न काढायचो बघा, असे गोल प्रकारचा प्रकार असायचा, त्या टाईपमध्ये हे डिझाईन दिसतं. हे बघा, हे आता असं कंटिन्यू करत गेलं ना तर खूप छान दिसतं. सुईवरच्या साईडनी काढून घ्यायचे. मी अजून एक पॅटर्न दाखवते तुम्हाला. आता तो राणी कलरचा पूर्ण होईल आपला. हे बघा, इथे एक ब्ल्यू आणि 2 राणी कलरचे मोती घालायचे. आता सुई परत फिरवून ह्या राणी कलरच्या मोत्यातनं बाहेर काढायची. आता इथे एक ब्ल्यू आणि 2 पिंक म्हणजे राणी कलरचे मोती येणार. तर ह्या साईडच्या मोत्यातनं बाहेर यायचे. आता इथे सिक्वेन्स बघा, इथे ब्ल्यू आला, इथे राणी कलर आला, इथे ब्ल्यू आला. आता इथे आपला ब्लू कलरचा मोती आहे म्हणून साईडचे तिन्ही पण मोती आपले पिंक कलरचे येणार आहेत. तर साईडच्या ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता साईडचे तिन्ही हे ब्ल्यू कलरचे मोती आहेत. सुई परत मधल्या चौकोनातनं फिरून वरच्या साईडनी बाहेर काढायची. सुई कुठून कशी फिरते त्यावर मोत्यांचा मागचा पुढचा अंदाजा घेत मणी आपल्याला ॲडजस्ट करायचे. आता इथे 2 ब्ल्यू आणि 1 पिंक मोती येणार आहे. आणि ह्या एका पिंकमधनं बाहेर यायचे. हे बघा, आता इथे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल राणी कलरचा असा, परत ब्ल्यू कलरचा, परत राणी कलरचा. हे असंच पुढे डिझाईन आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.